श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, आपण खूप सेवा करतो किंवा आपण देवाचं सगळं व्यवस्थित करतो, तरी आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम असतात किंवा प्रश्न असतात असं आपल्या सगळ्यांनाच वाटत असतं आणि खरंच तसं असतंही। तर तुम्ही सेवा करताना अजून कुठली एक गोष्ट करायला पाहिजे ज्याने तुमचे सगळे दोष जातील, हे आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। माझ्या स्वामी समर्थ सेवा मार्ग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू, आता बरेचसे स्वामी भक्त किंवा सगळे स्वामी सेवकरी स्वामी भक्त हे नित्यसेवा रोज करतात। नित्यसेवा म्हणजे 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि 3 अध्याय क्रमशः श्री स्वामी चरित्र सारामृताचे। अगदी छोटे छोटे अध्याय असतात आणि पुस्तकही खूप छोटं आहे। 21 अध्यायाचं हे पुस्तक आहे, म्हणजे 7 दिवसात आपलं एक पारायण पूर्ण होतं। रोज 3 अध्याय, रोजचे 3 अध्याय म्हणजे 7 दिवसात एक पारायण पूर्ण होतं आणि ते अखंडपणे वाचायचं असतं। म्हणजे एक पारायण संपलं की परत दुसरं पारायण। आज जर माझा 21वा अध्याय 19, 20, 21 असे 3 अध्याय पूर्ण झालेत, तर उद्यापासून मी परत 1, 2, 3 असे अध्याय वाचेन। हे अखंडपणे वाचणे आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करणे याला म्हणतात नित्यसेवा। आता आपण सगळेच नित्यसेवा करतो, पण नित्यसेवेसोबतच आपल्याला एक गोष्ट करायला पाहिजे, ती म्हणजे पंचमहायज्ञ। त्याने आपले खूप म्हणजे 90% प्रॉब्लेम त्याने आपले सॉल्व्ह होतात। का? कारण ते पंचमहायज्ञ म्हणजे काय की आपण रोज पंचमहायज्ञ करायचं म्हणजे काय। पहिली गोष्ट, आपण सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर जेव्हा आपण किचनमध्ये जातो महिलांनो, त्यावेळेस आपण अग्नीला तूप द्यायचे। आता अग्नीला तूप दिल्यावर काय होतं की देवयज्ञ म्हणजे ते तूप किंवा ते अग्नीची जी आहुती आहे ती देवापर्यंत पोहोचते। आता तूप आपण डायरेक्ट आपण कोणीही म्हणजे 90% लोक आपण गॅसवर स्वयंपाक बनवतो, मग आपण चमच्याभर तूप गॅसवर टाकू शकत नाहीत। म्हणून एक रद्दी पेपर घ्यायचा आहे, त्याची घडी करायची, त्याला 1 बोट शुद्ध तूप लावायचं आहे, म्हणजे साजूक तूप लावायचं आहे आणि तो पेपर तुपासहित आपल्या गॅसवर जाळायचा आहे। म्हणजे ते जे तूप आहे ते अग्नीला मिळतं आणि तो होतो देवयज्ञ। त्यानंतर दुसरा यज्ञ आहे, दिवसभरातून 1 घास तुम्ही गाईला द्या। आता तुमच्या दारात गाई येत असेल किंवा जवळपास गाई असेल, कसंही तुम्हाला जसं शक्य असेल, जे लोक म्हणजे खेड्या साईडला राहतात त्यांच्याकडे उपलब्ध असतात गाई, खूप चांगली गोष्ट आहे। त्यांनी रोज 1 घास ताजा 1 घास कुठलाही, म्हणजे पोळीचा असो भाकरीचा असो, जे काय असेल तुमचं बनवलेलं घरामध्ये जेवण, ते ताजा 1 घास तुम्ही गाईला द्यायचा आहे। त्यानंतर तो झाला ऋषीयज्ञ। गाईला घास देणं हा झाला ऋषीयज्ञ, देवयज्ञ, ऋषीयज्ञ। तिसरा यज्ञ आहे, 1-2च बोटांमध्ये बसेल एवढी साखर, एकदम चिमूटभर साखर तुम्ही रोज मुंग्यांना टाकायची आहे। भिंतीच्या कडेला टाका, तुम्ही दारात टाका, जशा तुमच्या घराची रचना आहे तिथे मुंग्या खातील अशा पद्धतीने 1 चिमूट साखर मुंग्यांना द्या। तो झाला भूतयज्ञ। त्यानंतर दुपारी 12 वाजता किंवा 12 वाजेनंतर 1 घास कावळ्याला द्यायचा आहे। तुम्ही घराच्या बाहेर किंवा घराच्या अंगणात जिथे कावळा येऊ शकतो आणि कावळा खाऊ शकतो अशा ठिकाणी तो 1 घास कावळ्याला द्यायचा आहे। तो झाला पितृयज्ञ। तो घास जो आहे तो पोचतो पितरांना आपल्या, तर पितरांना सद्गती लाभते आणि आपले पितृदोष कमी होतात आणि त्याची आपल्याला मदत होते। त्यानंतर 5वा यज्ञ आहे, तो म्हणजे मनुष्ययज्ञ। आता आपल्या घरी दिवसभरामध्ये कोणीही येतं किंवा कोणी ना कोणी येतच असतं, तर त्या आलेल्या व्यक्तीला आपण काही ना काही खाऊ घाला किंवा चहा तरी पाजा, किमान चहा बिस्किट। जर तुमच्या घरी दिवसभरात कोणी आलं नाही तर तुम्ही आजूबाजूला जर कोणी गरीब मुलं असतील, गरीब लोक असतील, तर त्यांना काहीही देऊ शकता तुम्ही। अगदी चॉकलेट, बिस्किट, एखादं फळ, जसं तुमच्या यथाशक्ती आहे तसं तुम्ही देऊ शकता। तो झाला मनुष्ययज्ञ। आता हे सगळे यज्ञ केल्यामुळे काय होतं, आता आपण पितृयज्ञ करतो म्हणजे काय, आपल्या पितरांना तो जो घास आपण दिलाय तो नैवेद्य पितरांना पोचतो कावळ्याने खाल्ल्यानंतर, आणि पितरांची तृप्तता झाल्यानंतर पितरांना सद्गती लाभते आणि ते आपल्याला खूप आशीर्वाद देतात, याने आपला पितृदोष कमी होतो। आता ही सेवा नित्यसेवेसोबत तुम्हाला रोज करायची आहे। अगदी एका मिनिटांच्या 1 मिनिट पण लागत नाही, 1 मिनिट पण लागत नाही। सकाळी तुम्ही देवाची पूजा केल्यानंतर जेव्हा किचनमध्ये जाता, स्वयंपाक सुरू करण्याच्या आधी लगेच अग्नीला तूप द्यायचे,
त्यानंतर देवघरात जेव्हा आपण नैवेद्य ठेवतो तेव्हा लगेच एक चिमूटभर साखर आपण मुंग्यांना द्यायची. घरात कोणी आल्यानंतर उपाशी जाऊ द्यायचं नाही, काहीतरी खायला किंवा प्यायला द्यायचंच आहे. एक घास गाईला आणि एक घास कावळ्याला. अतिशय छोटे छोटे उपाय आहेत, पण इतके प्रभावी आहेत की त्याने आपला पितृदोष कमी होतो. आपलं मनुष्य दोष म्हणजे आपल्या जन्माला येतानाच आपल्यावर खूप दोष असतात. मग ते दोष असल्यामुळे आपल्याला खूप अडचणी येत असतात घरात. आणि आपण म्हणतो की अरे हा व्यक्ती आहे, हा तर कधीच देवदेव करत नाही, पण तरी त्याला सगळं त्याचं व्यवस्थित असतं आणि आपल्याला खूप दोष असतात. पण आपल्या आधीचे ते दोष असतात, आपल्या आधीच्या जन्मीचे म्हणा किंवा आपल्याकडून चुकून झालेले. जन्माला येताना आपल्यावर काही दोष असतात, त्या दोषांमुळे आपल्याला सगळे त्रास होत असतात. म्हणून या पंचमहायज्ञ ही अतिशय महत्त्वाची आणि अतिशय प्रभावी सेवा आहे. जर नित्यसेवेसोबत आपण पंचमहायज्ञ केला तर तुमचे 90% प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह होतात. तुम्हाला बाकीच्या सेवा किंवा म्हणजे बाकीच्या प्रश्नांसाठी ज्या काही सेवा तुम्ही करता, पर्टिक्युलर एका प्रश्नासाठी जर तुम्ही काही सेवा केली तर त्याचं फळ तुम्हाला अतिशय लवकर आणि 100% फळ मिळतं. कारण नित्यसेवा हा आपल्या जीवनातले 90% प्रश्न सोडवणारा, त्याच्यासोबत पंचमहायज्ञ जर केलं तर हा असा प्रभावी उपाय आहे. त्यामुळे नित्यसेवा जर करत असाल तर हा पंचमहायज्ञ ही एक सेवा रोज करायला विसरू नका. अगदी छोट्या सेवा आहेत, अगदी छोटे कामं आहेत, एका मिनिटात होणारी एक गोष्ट आहे, तर ते करायला विसरू नका. एकदा सवय झाली तुम्हाला की तुम्ही ते परत कधीच विसरणार नाहीत. एक महिनाभर सवय लावून घ्या की मी एक महिना ही यातली एकही गोष्ट विसरणार नाही. जर तुम्हाला सवय झाली तर तुम्ही आयुष्यभर ती गोष्ट विसरणार नाही. इतकी छोटी, साधी आणि सोपी अशी सेवा आहे, पण खूप प्रभावी. त्याने खूप तुमचे सगळे दोष कमी होतात आणि तुमच्या जीवनातले, तुमच्या संसारातले खूप सगळे प्रश्न मार्गी लागायला लागतात. तो स्वतःच तुम्हाला अनुभव येतो. तर ही सेवा तुम्ही नक्की करून बघा. नित्यसेवेसोबत पंचमहायज्ञ करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन माहिती सेवेत, नवीन सेवेत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.